मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण उमरेकोटा या भागाकडे TPSच्या जवळ आलेलो आहोत. नेमकं या भागातील लोकांच्या समस्या ज्या आहेत ते काय समस्या आहेत आणि नगरपालिका या भागाकडे दुर्लक्ष कशी करते हे आपण ऐकणार आहेत. नेमकं आपल्या सोबत या भागातील काही सुज्ञ नागरिक आहेत. नेमकं काय काय अडचणी आहेत ते आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. आपल्या सोबत आहेत या भागातील नागरिक. काय नाव तुमचं साहेब? बालाजी नाही केले. काय नेमकं प्रॉब्लेम काय तुमचा? आम्ही आता बऱ्याच वर्षापासून राहतो इथं, 40 वर्ष झालं राहतो. मग आमच्या आजी आजोबांनी जागा घेतली होती इथं. इथं राहतो आम्ही. तेव्हापासून आम्हाला नाली नाही, रोड नाही. आणि आता सध्या असा प्रॉब्लेम आहे. दाखवती रोड नाही, हे रोड आहे का? हे रोड आहे. हा. या रोडला आणखीन आतापर्यंत काहीच केलेलं नाही यांनी. हा. नाली नाही, रोड व्यवस्थित नाही. आणि 2 फूट इकडे साईडला खड्डा झालेला आहे पाणी. आता TPS मधलं शाळेचं पण पाणी इकडे येत आहे. आणि इथून माझं पाण्याचा निचराच होणारही नाही. तुम्हाला नाली वगैरे ह्या भागात नाहीत का? काय काहीच नाही, आतापर्यंत काहीच नाही. जसं आम्ही राहतो, आमचे आजी आजोबा मरून गेले, ते 40 वर्ष कमीत कमी झाला. आता रजिस्ट्री पण माझ्याकडे दाखवायला हे असेल त्यावेळेची घेतलेली. नगरपालिकेचे लोक तुमच्याकडे लक्ष देण्यासाठी येतात का नाही? कोणच आलेलं नाही आतापर्यंत. आणि आता इथं जी निवडून गेलेले लोक आहेत नगरसेवक, ते नगरसेवक लक्ष देतात का तुमच्याकडे? नगरसेवक नव्ह का, इथं मुरुम टाकलाय. तिकडे नगरसेवकाने टाकलाय का या नगरसेवक टाकलाय. हा, वैयक्तिक ह्यांनी टाकायला लावला. इथं टाकला, इथं एक टिप्पर टाकला. मी त्यांना म्हणलं होतं माझ्या पण घरात का तिथं पाणी शिरतंय, पूर्ण डाऊन आहे, तिथं 1-2 टिप्पर टाकून द्या. आता काय नाही म्हणले त्यांनी, नंतर टाकून देतो. मी त्या जे गुत्तेदार होता मुरुम टाकणार त्याच्याबरोबर मी किरकिर केली. त्याला बी सांगितलं होतं तू इथं टाकत असला तर करायचं तर सगळंच कर, नाहीतर करू नको. टाकून देतो म्हणला. मी कामानिमित्त होतो, कामानिमित्त मी गेलो, त्यांनी हाय असं सोडून दिलं. हे नाल्या वगैरे काढल्या नाहीत का? काहीच केलेलं नाही. साहेब तुमचा काय प्रॉब्लेम आहे इथं? त्या टिपेच्या शाळेमधनं पाणी पूर्ण येतं. माझ्या घरामध्ये पाणी चाललेलं आहे, ते समोर येतं पाणी, पूर्ण पाणी आतमध्ये येते, आमच्या घराजवळ येते पूर्ण. हो, मग तुमच्याकडे कुणी लक्ष दिलं नाही का? आतापर्यंत आम्ही विनंती केली पण अजून नाली अद्यापर्यंत झालेली नाही. म्हणजे हे जे नाली आहे हे काय, हे खड्डा आहे, शोष खड्डा. मग अशी नाली नियमाप्रमाणे काढून दिली पाहिजेत. हा, मग आता काय नेमकं नाली व्हावी असं वाटतंय, नाली आणि रोड. म्हणजे रोडच्या बाजूची जी नाली आहे हा, ती नाली आणि रोड सुद्धा गरजेचं आहे. गरजेचं आहे. बर. नाही गेले साहेब, तुमच्या घराच्या बाजूला काय काय नेमकं? आता हे ह्यांच्या बाजूला झाली ही नाली आणि इथलं जे आतमध्ये पाणी जाते यांच्या घरामध्ये, ते त्यांनी प्रश्न मांडला. आता ही इथं नगरसेवकाने एकाच ठिकाणी मुरुम टाकला आहे ना. आता तुमचं मी काय मत आहे? आता विषय असा होता बोला की की पुढं. डिटेल बोलतो मी. हा. असं म्हणल्यानंतर माहितीचं काम केलं आपण. इथं उमेदवार इथं ऐक पक्षाचं वगैरे काय नाही इथं. ऐक- पक्षाचं काय ऐक- नाही. ऐका सर, 2 मिनिटं. काम केलेलं आहे आपण बाणाचं. बर. बाणाचं काम केल्यानंतर त्याचा अपोज कोण होता? आता इथं काय युती झालेली नव्हती. हा. हे झालेले BJPचे ही बर. इथं मग हे नगरसेवक. नगरसेवक, हा, BJPचे नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी काय केलं, तोंडापुरतं आता रेल बोलतो मी. ह्यांनी सांगितलं हिथं टाकून दिला, ह्यांनी सांगितलं म्हणून हिथं टाकून दिला, तिकडे टाकून दिला, पलीकडे टाकून दिला. म्हणजे तोंड बघून काम करतात असं म्हणायचं का? तोंड बघून काम करतात. हो, म्हणजे तुम्ही BJPचा नगरसेवक इथे निवडून आला, निवडून आला. आम्ही आम्ही बाणाचं काम केलं बाणाचं काम केलं आणि आम्ही. म्हणून तुम्हाला न्याय देत नाहीत असं म्हणणं आहे ना? हो, म्हणणं आहे माझं. मग आता तुमची मग मागणी काय आहे नेमकं? मागणी माझी नगरपालिकेला विनंती आहे. माझी काय नगरसेवकला ह्याला वगैरे काय म्हणणं नाही. फक्त नगरपालिका आहे आपली, नगरपालिकेनं माझं काय ते नाली फक्त करून द्यावी. रोड माझे 25 वर्षांनी झाले तर चालतील. माझा प्रश्न आहे मेन पाण्याचा. म्हणजे तुमच्या घरात पाणी शिरायले नाले. पाणी शिरायला लागलं तर दाखवतो 2 बर. मिनिटं. या माझ्या बा. भिंतीला तडे गेलेत आणि माझ्या घरात बघणारा कोणीही माणूस नाही. बर बर. उद्या जर काय कमी जास्त काय झालं तर ह्याची जबाबदारी कोण घेणार? हे रस्ता कोणाचा आहे? इथपर्यंत माझी जागा आहे. अशी जागा आहे माझी 72 फूट. तिकडनं अशी 85 फूट आहे. बर. तिकडनं 85 आणि इकडनं 72. तेवढ्या पुरतं मला नाली करून दिली तरी चालेल. हा, असं माझं म्हणण्यात म्हणजे आहे की- तुमच्या घराच्या बाजूची जी नाली आहे, हा. ती नाली नसल्यामुळे नाली नसल्यामुळे तुमच्या घरात पाणी शिरतंय. पाणी शिरत हो का सर? हे सर्व पाणी आता इथं 2 फूट खड्डा आहे. इथं या TPS मधलं शाळेमधलं पाणी येत आहे. त्यानंतर हो का आता हे पूर्ण पाणी इथं मुरतंय. मी आता स्वतः इथं मुरुम टाकून घेतला एवढा. हे पूर्ण पाणी मुरतं. आता ही खिळगा आहे माझा हो का, हे पूर्ण सगळं चिरलं गेलंय. आता थोडं जर पाणी आलं, हे जर नाही टाकलं तर पूर्ण पाणी घरामध्ये येतं माझ्या.
इथं नाली पाहिजे. हो सर, आणखीन भिंतीला इथं पाणी मुरून मुरून तडे गेलेले. हो का, इथं भिंत पुन्हा बांधकाम आहे माझं पहिल्यापासून. एक मिनिट सर, ही भिंतीला तडे गेलेले ही पाणी मुरून पडण्याची शक्यता आहे. आता पलीकडे मी माझ्या जागेपासून पलीकडे पाणी काढायला गेलं तर पलीकडचे शेजारी असं म्हणणं आहे त्यांचं, आमच्या इकडे पाणी आलं नाही पाहिजे. म्हणजे समोरच्या माणसाचं म्हणणं आमच्याकडे पाणी आलं नाही पाहिजे. पण त्यांनी रोडच्या बाजूनं जरी नाली काढली हा, मला काहीच अडचण नाही. कमीत कमी कच्च तरी नाली त्यांनी मला अशी चार खांदून जेसीबीनं पाणी तिकडे पलीकडे काढून द्यावं, माझी एवढीच विनंती आहे. बर. म्हणजे या रोडची जी बाजू आहे टाकणार होते इथं. त्यावेळेस म्हणलं मी त्यांना, हे बघा इथून काय करा तुम्ही, थोडस ब्लेड मारा ते ट्रॅक्टरची, थोडस इथून सुलभ करून द्या. जी पाणी आहे ते इथून तिकडे पलीकडे जाईल. हा रस्ताच आहे पहिला, इथून पलीकडे पाणी जाईल. आता इकडनं पण पाणी आलेलं आहे. मी काय केलं, इथं थोडस वाढून तिथं पाणी केलं. उद्या ह्यांची बी तक्रार आहे. उद्या ह्यांनी काय म्हणतील, तू पाणी इकडे काढून दिलं, मग माझ्या घरात सगळं पाणी घालू का मी? इथं नालीचं पाणी जे आहे ते पाणी नाला काढून दिलं की सुरळीत जात सुरळीत जात आहे. माझ्या नालीचा प्रश्न आहे. नालीचा प्रश्न आहे माझा. रोड किती दिवसानं असंच आहे? 40 वर्ष झालं कमीत कमी आमचे आजी आजोबा इथं राहत होते त्यावेळेस जागा ह्यांनी घेतलेली आहे. बरेच वर्ष झालं. आता ते मरून पण एक्सपायर होऊन पण त्यांना कमीत कमी एक 15 वर्ष झालं. म्हणजे हे रोड जे आहे ते 15-20 वर्ष असंच आहे. असंच आहे. बर. मग आता तुम्हाला हे रोड, नाले आणि भिंतीतून पाणी जे तुमच्या घरात शिरत आहे ते पाण्याचा निचरा करून देण्यासाठी नाल्या बांधल्या पाहिजे आणि हे रोड झालं पाहिजे. बर. सर, ही जी रोड आहे ही रोड किती दिवसापासून? हे रोड बघा जवळपास 40 वर्षापासून असं. 40 वर्ष तुम्ही पासून. मतदान करता. आम्ही मतदान करता म्हणते, पण अजून इकडे कुणीच लक्ष दिलेलं नाही. रोडने मतदान करते वेळेस लोक येतात तुमच्याकडे, त्यावेळेस तुमच्या हातापाया पडतात, पण तुम्हाला ज्या वेळेस नालीची गरज पडते त्यावेळेस तुमच्याकडे कोणी फिरकत नाही. अशीच परिस्थिती आहे. अशीच परिस्थिती आहे. बस फक्त मतदानाच्या टायमाला येतात, मत करा आम्ही काम करू. हा. आता आम्हाला तर सांगितलं की रोड मंजूर झालाय, पण रोड तर अजून काम केलेलं नाही बघा. रोड मंजूर म्हणून सांगितलं सांगितलेलं आहे. सांगितलंय. मतदार म्हणजे मागणारे जे आपल्याला येतात मतदार. नाही मी काय म्हणतो, या वार्डाचे नगरसेवक कोण आहेत? नगरसेवकनेच म्हणायचं. नगरसेवक पण हे उभारलेले यांनी सगळ्यांनी म्हणले होते की रोड मंजूर झालाय तुमचा, आम्ही करू म्हणले, पण अजून तर काही कोणी लक्ष दिलेलं नाही. आता काय मागणी आहे तुमची? आता फक्त आमचा ही रोड आणि नाल्या एवढं करून देऊ बस. बर. महिलांचं पण हेच म्हणणं आहे. सगळ्या महिलांचं म्हणणं आहे. घाण जी पडते मोकळे प्लॉट आणि लोकांचे, ती एक पडून. बर. महिला काय म्हणतात बघूया आपण. या. पहिलं नाल्या होत्या, नाल्या झाल्यानंतर बर. आता नाल्यात नाही तर पाणी टाकणार कुठे? काय म्हणता बाई? तिकडलं सगळं नाल्याचं पाणी आमच्या घरात, हे बघा आमच्या घरा इकडं सगळ्या घरात, आमच्या सगळं घराचा ढोस असला होता सर. आमच्या लेकरं बाळा बारके आहेत सर. मच्छर हे चावते तर डेंगू होते सगळं. तेव्हा तिकडून सगळं येणार. तुम्ही नगरसेवक जी निवडून दिला त्याला कधी भांडता का नाही? भांडता सर, जाता, पण ती काय आपल्याला बोलू देतात का? मतदान टाकूस तरच हात जोडतात. पुन्हा ते म्हणतात आम्ही 15 दिवसात येतो, एकदा बी आले नाही आणि 15 दिवसात आलं की तुम्हाला आम्ही 2-2 हजार रुपये देता मताला, आणि तुम्ही पैसे घेतात आणि पुन्हा काम सांगतात. मग आम्ही काम करावं का पैसे द्यावे असं म्हणणं? आम्हाला पैसेच दिले नाहीत. कोण पैसे दिलेत बोलू आम्हाला आमच्यापर्यंत कोणी आम्हाला भांडायला का कमी करतात त्यांना? आम्हाला आता तिथं आम्हाला एका दोघांचं काम आहे का? अख्ख्या गलीनं सगळ्यांनी अर्ज हे द्यावा सगळ्या लागतंय महिलांचं सर. म्हणणं आहे का? सगळ्या महिलांचं म्हणणं वा, तसंच हे आहे. कचरा तुमचा इथं चांगल्या पद्धतीनं बोला ताई, काय मत आहे तुमचं? माझे मिस्टर म्हणते आम्ही एकच आहे. हा. म्हणजे मिस्टरने सांगितलं नाली काढून द्या, भिंतीला पाणी लागतंय. हा. इकडे बघा बाई, अशा डुकरं आम्हाला परेशान करते नुसतं. बर. आपलं आता रोड व्हावा एवढी स्वच्छताचं गरज आहे. काय ताई तुमचं काय मत आहे? या पुढे या की, रस्ता नाही म्हणून तर पाणी शिरायलं ना तुमच्याकडे. आज मला सांगा, आता रात्रभर पाऊस आज झालाय सगळा, आणि या पावसाचं पाणी नेमकं काय करायला तुम्हाला? सगळं घरात शिरायला आमच्या सगळ्या भिंतीला पाणी लागायला, घर पडायचे आमचे सगळे. सगळ्याचं त्या शाळेचं सुद्धा पाणी आमच्या घरात येते. बर. कोणताही नगरसेवक तुमचा? कोण काय काय माहिती? मग तुमच्या वार्डातले नगरसेवक तुम्हाला माहित नाही?
अरे बापरे, मग नगरसेवक येतच नाही का तुमच्याकडे? आमच्याकडे येत नाही, तेवढं मतदान घ्यायला येते ती. हा. मत झाले की मग इकडे बघायला सुद्धा येत नाही ती. बर बर बर. मतदान झालं की झालं मग सगळं त्यांचं. किती वर्ष झाला हा रोड असा आहे? याला झालं असं 20-25 वर्ष 20-25 वर्ष रोड असा आहे. असं आहे. एक एक माणसं पडायला लागली ती पिठाची ती घेऊन म्हातारी माणसाची गुडघे फुटली ती. बर बर. हा आता काय मागणी आहे तुमची सांगा? आमचे रस्ते करावं, नाल्या हा. करावं, तेवढीच मागणी आहे आमची. बर बर. लाईटची आहे सोयी. होय होय हाय हाय. बाकी अजून काय ताई मागणी? काय नाही रोड रोड आणि एवढंच सगळं नाले आणि एवढंच आहे रोड आमचं, व्हावं, बाकी एवढीच काय नाही. अपेक्षा आहे आमची. बाकी आणि रोड. हा. आणि ते साम्राज्य इथं स्वच्छता करण्यासाठी जे टिप्पर येतं रेग्युलर सकाळी सकाळी गाडी 15 दिवसाला येते. 15 दिवसांनी येते. हो 15 दिवसांना स्वच्छतेवर लाखो रुपये खर्च होतात. तुमच्याकडे कशी मग कधी येते? नाही येत आमच्या इथं फक्त 15 दिवसाला येते. बघा परिस्थिती कशी आहे या भागातली. 40-50 वर्षापासून हे लोक या ठिकाणी राहतात, पण या लोकांना रोड नाही, नाल्या नाहीत आणि पाऊस धोधारी चालू आहे. रात्रभर काल पाऊस होता आणि पावसाचं पाणी यांच्या घराने शिरायलंय आणि भिंती भेगा पडल्यात भिंतीच्या आणि यांचे गोरगरिबाचे घर जे आहे ते पाणी मुरल्यामुळं पडायलेत आणि नगरपालिका दुर्लक्ष करत आहे. फक्त मतदान घेण्यापुरतं 15 दिवस हातापाया पडणे. मी तर म्हणतो बाळांच्या पायाला गुजरी असला तरी त्या बाळाला उचलून घेतील ही मतदान मागण्यासाठी, पाया पडतील. पण हे माणसं असा प्रसंग येतो त्यावेळेस मात्र हे लोक या भागाकडे दुर्लक्ष करतात, येत नाहीत. गोर गरिबाची तारांबळ होत आहे आणि नगरसेवक मात्र बिल्डिंग मध्ये खुशाल झोपत आहेत. गोर गरीब पाण्यात मरतायत, नाल्या नाहीत, स्वच्छता नाही, कचरा साफ करण्यासाठी या भागामध्ये घंटा गाडी येत नाही. या भागामध्ये रोडच्या बाजूला ज्या नाल्या काढून द्यायच्या ते नाल्या दोन्ही बी बाजूला नाहीत. बघा हे फक्त रोड आहे. तिकडे दाखव, असा रोड तिकडे दाखव. हे रोड आहे, ह्या रोडला कुठंच नाली नाही. मग पाणी कुठून जायचं नेमकं पाणी? आता बघा इथं जर आता इथून जर पाणी असं गेलं तर नेमकं खाली जाते खड्ड्यात. नेमकं त्या पाण्याला जायचंय कुठं हा मार्गच नाही. म्हणून या भागातील जनतेचं मत आहे या भागाची पाहणी करण्यासाठी स्वतः नगर अध्यक्षांनी यावं आणि नगरसेवक या भागातले काय करतायत हे तपासावा. आता खरं म्हणलं तर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपाचं सरकार आहे. आपलं शहर स्वच्छ शहर अशी भावना प्रत्येक माणसाला वाटते, पण बोलायचं कोणी? आज बोलावं तर आम्हाला दाती खाती धरतील, आम्हाला विरोध करतील, उद्या गोरगरिबाचं काम अडवतील, आम्हाला धमक्या देतील. आम्ही गोरगरीब श्रीमंताच्या विरोधात जावं कसं, सांगावं कसं, बोलावं कसं, असं कोडं या जनतेला पडलेलं आहे. आणि म्हणून नगरसेवक महोदय तुम्ही या गोरगरिबाच्या नालीकडे लक्ष द्या. पाणी काढून देण्यासाठी नाल्या बांधा, रोड बांधा, रस्ते चांगले करा, नाल्या चांगल्या असाव्या, पाण्याची सोय निचरा चांगला असावा, लाईटची सुद्धा सोय या भागातली करावी अशीच या भागातल्या जनतेची मागणी. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये धाराशिव नगरपालिकेचे नगरसेवक उमरे कोट्यावरून जे निवडून गेलेत, TPS कॉलेज आहे ना, TPS शाळा, या शाळेच्या बाजूला जो नगरसेवक वार्ड क्रमांक किती आहे? वार्ड क्रमांक 6 नंबर मधल्या नगरसेवकाने या भागाकडे लक्ष द्यावं आणि या भागातील गोर गरीब मतदार जे राहतात त्याची काळजी करावी की जेणेकरून पुढच्या वेळेस यांनी मत तुम्हाला मनानं करावं, तुम्हाला मतदान मागायची वेळ येऊ नये अशी भूमिका बजावण्यासाठी या भागातला विकास करणं गरजेचं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये आपल्याच घरासारखे एक गोरगरिबाचे घर समजून या भागाचा विकास हे नगरसेवक करतील का, याकडेच आता लक्ष आहे. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास YouTube चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा
आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये नोंद करा. विचार आपलं शहर स्वच्छ शहर स्वच्छतेवर असावे. नगरपालिका कर्तव्याचं पालन करते का यावर विचार आपले नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकार. जय हिंद, जय महाराष्ट्र.